आणि आता दिवसभरातला राज्यभरातला पाऊस पाणी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सांगलीत दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीमध्ये तरुणांच्या सूर उड्या, तर कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 27 फुटांवर। वाढत्या पाणी पातळीत उड्या मारतानाचा तरुणांचा व्हिडिओ व्हायरल। पंचगंगा नदीचं पाणी पातळी 40 फूट 7 इंचावर। पंचगंगा नदीची वाटचालाचा धोका पातळीच्या दिशेने सुरू आहे। 43 फूट ही पंचगंगा नदीची धोका पातळी। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोल्हापुरातील आंबेवाडी चिखली ग्रामस्थांच्या स्थलांतराला सुरुवात। घरातील सामानासह जनावरांना घेऊन नागरिक निघाले। मुसळधार पावसाचा भंडाऱ्यातील शेतीला फटका। आजगाव कोंढा कोसरा गावातील भात शेती पाण्याखाली। पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी। साताराच्या महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा पावसामुळे तात्पुरता बंद केलाय। वेण्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्यानं पर्यटनासाठी बंद करण्यात आलाय हा धबधबा। अमरावती जिल्ह्यातील 6 तालुक्यांना पावसाचा फटका। पावसामुळे 1300 हेक्टरवरील शेतीचं अतोनात नुकसान। गडचिरोलीतील वैनगंगा प्राणहिता आणि गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। प्राणहिता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्गासह 28 रस्ते बंद। तर जामनेरमधील डालकीची धार धबधबा प्रवाहित। पर्यटकांची मोठी गर्दी। अतिवृष्टीमुळे वारणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणामधून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू।